तर मुलीच्या संसारात आईने जास्त ढवळाढवळ नाही करावा. ज्या संसारात मुलीच्या संसारात आई ढवळाढवळ करते त्या मुलीच्या संसाराचा खेळखंडोबाच होतो. जेव्हा मुली एखाद्याच्या आई जर मुलीला बोलली ना, का "बाबा तू सांभाळून घे, थोडे दिवस धीर धर" आणि दिवस बदलतात ना हो. हं, हं. अशी कुठलीही गोष्ट आहे जी कायमस्वरूपी जाते. हं, हं. दिवस बदलतात. एकतर मग तुम्ही जावई झाल्या जावयाला डोक्यावर घेता हं. आणि बरोबर. त्याच्यानंतर जावयाची आईमाई काढता. बरोबर आहे का नाही? बरोबर. एकदा जर तुम्ही एखाद्या ठिकाणी लग्न जमवलेलं आहे, तर ते सांभाळून घ्या एकमेकाला ना. जर तुम्ही त्याला तुच्छ समजाल, तर तो पण तुम्हाला तुच्छ समजणार आहे. बरोबर. लग्न झाल्यानंतर तो चांगला असतो आणि लग्न झाल्यानंतरच तो वाईट का होतो? हं. हां. कानावर आलेले शब्द किती खरे असतात ना, हे डोळ्यांनी बघायचा असतो. हं, हं. मुलीने सांगितलं तुझा जावई तसा करतो म्हणून जावई लगेच वाया झाला. चुकीचं झालं. बरोबर. डोळ्यांनी काहीतरी गोष्टी बघायच्या असतात, त्या नक्की अनुभवायच्या असतात. त्यांच्याशी चर्चा करा, का बाबा काय झालं? कशामुळे झालं? लगेच नाही सांभाळत, "ये निघून, मी सांभाळू शकते." मग याच्यामुळे काय होतं, तो काय बोलतो, "सांभाळू शकते ना, मग आम्ही काय झक मारायला तुम्ही माझ्याशी लग्न केलं." मग सांभाळ. माझा फक्त एवढाच म्हणणं आहे, ज्या लोकांपर्यंत ही व्हिडिओ जाईल त्यांना, तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या मूळबाळ होण्याच्या आधी तुमच्या संसारात काय करायचंय ते तुम्ही करा. बरोबर. एकत्र राहायचं, एकत्र राहा, नाहीतर वेगळं व्हायचं असेल तर वेगळं व्हा. मुलं-बाळं झाल्यानंतर वेगळं व्हायचा विचार करून त्या मुलांच्या आयुष्याची सत्यानाश लावतात.